studying on the cave of Adullam, अदुल्लामच्या गुहेचा आपला विषय चालू आहे. and I believe that God is going to bless each one of us आणि माझा असा विश्वास आहे की देव आपणा प्रत्येकाला यातून आशीर्वादित करेल. because His word is power. कारण देवाचा शब्द सामर्थ्य आहे. His word is spirit and life. देवाचा शब्द आत्मा आणि जीवन आहे. It will always elevate you. आणि नेहमी त्यातून आपल्याला उन्नतीच मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to 1 Samuel chapter 22 verse 1. 1 शमूएल त्याचा 22वा अध्याय आणि त्यातील पहिलं वचन आपण यावेळेला काढूया. David therefore departed thence and escaped to the cave Adullam, and when his brethren and all his father's house heard it, they went down thither to him. 1 शमूएल 22वा अध्याय त्यातलं पहिलं वचन. मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला आणि त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले. Praise the Lord. देवाला धन्यवाद. We are studying on how a cave experience can either become a bitter experience or a better experience. कशा पद्धतीनं गुहेतला अनुभव एक तर चांगला अनुभव आपल्यासाठी ठरू शकतो, नाहीतर कडू अनुभव आपल्यासाठी ठरू शकतो, हे आपण शिकत आहोत. It can become a place of sulking or it can become a springboard to life. एक तर तो गुहेतला अनुभव किंवा ती गुहा आपला मूड ऑफ करून सोडेल किंवा जीवनामध्ये आपल्याला एका नवीन दिशेनं घेऊन जाईल. आपण कुठल्या रीतीनं तो गुहेतला अनुभव घेतो ते आपल्यावर आहे. Amen. आमेन. And these cave experiences are not very long. आणि हे गुहेतले जे अनुभव असतात ते फार लांब काळ नसतात. God will not allow it to extend to such an extent that you collapse. देव इतकाही वेळ तुम्हाला गुहेत राहू देणार नाही की जिथे मग तुम्ही शेवटी ढासळाल. Amen. आमेन. Even if God has to lengthen it, आणि जरी देवाला तो गुहेतला काळ वाढवावा लागला, He will see that He gives you grace. तरी देव हे पाहिल की तुम्हाला त्यात कृपा मिळावी. Amen. आमेन. He adds grace then to your cave experience. आणि मग देव काय करतो की तुमच्या त्या गुहेतील अनुभवात कृपेची भर घालतो. That's why Paul says, I am what I am by the grace of God. आणि म्हणून पॉल म्हणतो की मी जे आहे ते देवाच्या कृपेने आहे. So the first point we learned was, what are caves? पहिला मुद्दा आपण शिकत होतो तो म्हणजे असा की गुहा म्हणजे काय, Or how do we land in caves? किंवा गुहेत आपण कसं काय येतो. The second one, दुसरा मुद्दा, the first thing to do in the cave. गुहेत आल्यानंतर पहिली गोष्ट जी करायची ती ही. Amen. आमेन. Third काय point. करायचे गुहेत आल्यावर पहिली गोष्ट काय करायची. तिसरा मुद्दा, God lets you to see something other than what you want to see. तुम्हाला जे काही पाहायचं असतं त्याच्या व्यतिरिक्त देव तुम्हाला काहीतरी तिथे पाहायला लावतो. Amen. आमेन. Because that way nobody wants to be in the cave. कारण अशा रीतीने तर तसं तर सहजासहजी किंवा सहसा कुणाला गुहेत जायला आवडणार नाही. Who wants to be in the cave? गुहेत जायला कुणाला आवडेल. Nobody. कोणालाच नाही. विचारलं सगळ्यांना की गुहेत कोण जाणार तर आपण काही स्वेच्छेने हात वर करणार नाहीये. But then God allows us to go into caves. पण देव आपल्याला गुहेत जायची परवानगी देतो. Praise the Lord. आमेन. जाऊ देतो. Because in the cave, कारण की गुहेत your life is made. आपलं तुमचं जीवन बनतं. You are able to face more things in the world. आणि मग तुम्हाला बऱ्याच गोष्टींना तिथे तोंड द्यायला सामर्थ्य मिळतं. Because you face the world later on more positively. कारण की गुहेतनं बाहेर आल्यानंतर मग तुम्ही जगाला फार सकारात्मक दृष्टिकोनातनं तोंड देऊ लागता. And God always has a plan, whether you are in a cave or in the palace, God has a plan. देवाची नेहमीच आपल्यासाठी योजना असते, आपण गुहेत असो किंवा महालात असो. Amen. Amen. And then we see मग आपण पाहतो that every moment of David, दाविदाच्या प्रत्येक क्षणाला God had a work for him. क्षणाला दाविदासाठी देवाकडे काम होतं. So whether you are in a palace, God has a work for you. Whether in the cave, God still does not want you to sulk, but He will give you a work. तर तुम्ही महालात असा तिथेही देवाकडे तुमच्यासाठी काम आहे. आणि तुम्ही गुहेत जरी आलेले असाल तरी देखील तिथे तुम्ही नाराज व्हायची गरज नाही, हताश व्हायची गरज नाही. तिथेही देवाकडे तुमच्यासाठी काम आहे. Amen. Amen. God doesn't want you to focus on your trouble. देवाची इच्छा नाही की तुम्ही तुमच्या त्रासांवर लक्ष केंद्रित करावं. Because trouble will come, trouble will go. कारण त्रासांचं काय आहे, त्रास येणार, त्रास जाणारही. But He doesn't want you to focus on it. पण देवाची इच्छा नाही की येणाऱ्या जाणाऱ्या त्रासांवर आपण लक्ष केंद्रित करावं. But even in your trouble, He wants you to be happy and He wants you to do His work. पण जरी आपल्याला त्रास आले तरी देवाची इच्छा
इच्छा हीच आहे की आपण सदैव आनंदी राहावं आणि आपण त्याच्या कामाकडे लक्ष सदैव पुरवावं. Because idle mind is a devil's workshop. कारण की रिकाम मन सैतानाचा कारखाना बनतं. When you sit down brooding over your troubles, ज्यावेळेला आपण आपल्या त्रासांवरती विचार करत बसतो the time also is very long. त्यावेळेला वेळही फार खूप वेळ हे सगळं चाललंय असं वाटायला And then लागतं. you start doubting many things. आणि मग बऱ्याच गोष्टींविषयी ना आपल्या डोक्यामध्ये शंका यायला लागतात. Amen. आमेन. But for God, पण देवाला cave experience is nothing new. गुहेतला अनुभव काही देवासाठी नवीन नाही. Because it is a teaching process. कारण की ती एक प्रशिक्षणाची ती एक शिक्षणाची प्रक्रिया आहे. God sent people to David in the cave. देवाने दाविदाकडे गुहेत लोकांना पाठवलं. Amen. आमेन. So wherever you are, तर जिथे कुठे तुम्ही आहात you need to be a person of God. तुम्ही देवाचा व्यक्ती असायला हवं. Amen. जिथे असाल तिथे Whatever position you are in, you need to be a person of God. तुम्ही ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये असाल तुम्ही देवाचा व्यक्ती असायला हवं. ज्या कुठल्या पदावर असाल, गुहेत असाल, मालात असाल, परिस्थितीत असाल, रिगार्डलेस तुम्ही देवाचा व्यक्ती हवा असायला हवं. Because कारण whether you have money or not does not change your position before God. आपल्याकडे पैसा असो किंवा नसो त्यातनं आपलं देवासमोरचं स्थान तर बदलत नाही. It may change the position in the sight of the world, त्यातनं आपलं स्थान जगाच्या नजरेत कदाचित बदलेल. but in the sight of God you have not changed. पण देवाच्या नजरेत तर आपलं स्थान त्यामुळे बदलत नाही ना की आपण श्रीमंत आहोत का गरीब आहोत का पैसा आहे का नाहीये. But in the sight of God your attitude can bring a different kind of response पण from God. देवाच्या नजरेमध्ये आपली जी काही वृत्ती असते ना त्या वृत्तीमधून आपण वेगळे ठरू शकतो. वृत्ती बरोबर पाहिजे देवासमोर. Amen. Amen. Your position, your money is not important. तुमचा पैसा किंवा तुमचं पद महत्वाचं नाही. But what hold you have upon God is very important. पण देवावर तुमची किती पकड आहे, देवावर तुमची काय पकड आहे हे फार महत्वाचं आहे. How loving you are in such a time also is very important. आणि अशाही परिस्थितींमध्ये की जेव्हा तुम्ही गुहेत आहात तुम्ही किती प्रेमळ आहात हेही फार महत्वाचं आहे. People are going to study you not when you are in the palace but when you are in the cave. तुम्ही महालात असताना लोक तुमचा अभ्यास करणार नाहीत पण तुम्ही गुहेत असताना लोक तुमचा अभ्यास करतील. In good times anybody can smile. चांगल्या काळात हसायला सगळ्यांनाच येतो. I mean, you don't require a special anointing. चांगल्या दिवसांमध्ये हसायला काही खास अभिषेक लागत नाही. दिवस चांगले असले की सगळेच हसतमुख राहतात. See, but how do we respond in times of crisis? परंतु काही संघर्षमय परिस्थिती आपल्या जीवनामध्ये जेव्हा निर्माण होते It shows how matured we are in Christ. त्या परिस्थितीमध्ये दिसून येतं की आपण ख्रिस्तात किती समंजस आहोत की समंजस नाही आहोत. These people came to David because they saw in David a man who cared for them. ही माणसं दाविदाकडे पार त्या गुहेमध्ये सुद्धा आली कारण की त्यांनी पाहिलं त्यांच्या लक्षात आलं की हा दावीद किती प्रेमळ आहे, किती काळजी घेणार आहे. Amen. आमेन. See, we need to love people genuinely. आपण लोकांवर प्रेम करावं, खरं करावं. Not because of what they are or what they bring to us. माणसं काय आहेत, त्या माणसांकडनं मला काय मिळणार आहे, या माणसांकडनं माझा फायदा आहे, हे सगळं बघून आपण माणसांवर प्रेम करू नये. केलं खरे करावे, नाही न करावे. Praise the Lord. आमेन. Why do rich and poor both find space in our church? श्रीमंतांना आणि गरिबांना दोह पद्धतीच्या लोकांना आपल्या चर्चमध्ये वाव आणि जागा का मिळते? Because we love them all, कारण की आमचं सगळ्यांवर प्रेम आहे. irrespective of what class they belong to. कारण ती माणसं कुठल्याही वर्गाची असोत, काही असोत, आमचं सगळ्यांवर प्रेम आहे. There is no discrimination of rich and poor, qualified and unqualified, civilized and uncivilized. त्यामध्ये श्रीमंत गरीब असा काही फेरफार आपण करत नाही. त्यामध्ये कोणी शिकलेला आहे का अडाणी आहे यामध्येही आपण काही फेरफार करत नाही. Only because एकच कारण God loved us all irrespective of our positions. परमेश्वराने आपल्या सगळ्यांवरती काही लक्षात न घेता प्रेम केलेलं आहे. Amen. आमेन. All have sinned and come short of the glory of God. सगळेच देवाच्या गौरवाला कमी पडलेले आहेत आणि पापी आहेत. तर आपण लोकांवरती प्रेम करताना तोलमाप करून काय गरज आहे? Amen. आमेन. God's work for David was that he should save souls. देवाचं काम दाविदासाठी असं होतं की दाविदाने आत्मे जिंकावेत. Amen. आमेन. Our motive also should be only to save souls. आणि आपले हेतू पण तेच असायला हवेत की मला आत्मे जिंकायचे बस, त्याला काही दुसरे धागे दोरे नाहीत. Amen. आमेन. No matter what people say, लोक काही म्हणत we should love them all irrespective of what they hold or don't hold. आपण सगळ्यांवर प्रेम करायचं. त्या लोकांकडे काही असो किंवा नसो माझं सगळ्यांवर प्रेम असायला हवं. जसं माझं तसं तुमचं.
David was ready to accept all the misfits in his company. दावीद जो होता तो त्याच्या संगतीमध्ये असल्या सर्व पद्धतीच्या लोकांना सामावून घ्यायला तयार होता की जे तेवढे कुवतीचे आहेत की नाही आहेत का अशक्त आहेत कसे आहेत ते. See, when God chose us, what we were. देवाने जेव्हा आपल्याला निवडलं, मला सांगा आपण कोण आणि काय होतो? What we were, did we deserve it? देवाने जेव्हा आपल्याला निवडलं, आपण कोण आणि का होतं? आपली लायकी होती का? On what merit did he save us? काय गुणधर्मांवर? असे काय ते गुणधर्म देवाने आपल्यात पाहिले की त्यांनी आपल्याला तारलं? I mean, in fact, he should hate us. उलटपक्षी देवाने तर आपला तिरस्कारच करायला हवा. When he saw mankind, he should have hated us. जेव्हा देवाने मानवजात पाहिली तेव्हा देवाने तर मानवजातीचा तिरस्कारच करायला हवा होता ऍक्च्युली. What is man that you are so mindful of him? माणूस तो काय की देवानी माणसाकडे एवढं लक्ष लावावं? The एवढा Son of माणूस Man that देवाच्या you मनात come असावा, and visit him. एवढा माणूस देवाच्या मनात बसलेला असावा की पार देहरूप धारण करून तो माणसाला भेटायला आणि तारायला यावा. Amen. But yet he loved us. तरी त्याने देवाने आपल्यावर प्रेम तरीही केलं ना. See, हा? he loved us. त्याने आपल्यावर प्रेम केलं ना. He knows there is scope in us to work for, देवाला माहितीये to work on. की ह्या लोकांमध्ये हिच्यामध्ये काम करायचा वाव आहे, आपण तिला साच्यात टाकून आकार देऊ शकतो. See, every rough diamond can be polished and it can shine forth. Isn't it? प्रत्येक जो खडबडीत किंवा धारदार हिरा आहे त्याला पॉलिश करून चमकवलं जाऊ शकतं. इट्स ओनली अ मॅटर ऑफ पॉलिश. Amen. आमेन. And so God knows that through David, these rough diamonds can be polished. आणि देवाला हे माहिती होतं की दाविदाकडनं मी या सगळ्या 400 खडबडीत हिऱ्यांना सपाट गुळगुळीत करू शकतो. Amen. आमेन. And I'm telling you, मी सांगतो ना, if you really love God, जर खरोखर तुमचं देवावर प्रेम असेल ना everything will be hidden. तर सगळं लपेल, सगळं लपेल. Because the love of God covers a multitude of sins. कारण देवाची प्रीती पापाची रास झाकते हो. There is always a chance for a person who loves God to spring up in life. ज्या व्यक्तीचं देवावर खरोखर प्रेम आहे तो व्यक्ती जीवनात वर येणार अशी त्याला सर्व संधी आहे. Irrespective of what wrong he has done or what wrong he is doing. आणि त्या माणसाने काही चुका केलेल्या असो, तो माणूस अजूनही काही चूक करत असो, त्याला संधी आहे का? कारण देवावर त्याचं खरं खुरं प्रेम आहे. Paul says everything will work out together for good for those who love God and are the called according to his purpose. पॉल म्हणतो की सर्व गोष्टी शेवटी अशा लोकांच्या जीवनात चांगल्यासाठी होतील की ज्यांचं देवावर प्रेम आहे आणि जे देवाच्या संकल्पात पाचारलेले आहेत. See, we all know that when good things happen, they come from God. आपल्याला सगळ्यांनाच एवढं तर माहिती आहे की चांगल्या गोष्टी जेव्हा घडतात आपण म्हणतो त्या देवाकडनं झाल्या. That is the general idea. आता सर्वसाधारण कल्पना माणसांची अशी असते की चांगल्या गोष्टी देवाकडनं घडतात. And we also have heard आणि आपण हेही ऐकलंय that the bad things are from the devil. की वाईट गोष्टी सैतानाकडनं घडतात. But here Paul is giving us a shocker in Romans 8:28. पण रोमकरास 8:28 मध्ये पॉल आपल्याला एक धक्कादायक गोष्ट सांगत He आहे. says all things work together for good. आणि पॉल म्हणत आहे की सर्व गोष्टी शेवटी चांगल्यासाठी होतात. See, he didn't say all things come from God, तो असं नाही म्हणत आहे की सर्व गोष्टी देवाकडनं येतात, because they surely not. कारण की सर्व गोष्टी नक्कीच देवाकडनं येत नसतात. Amen. Amen. He didn't even say all good things are from God. तो असंही म्हटला नाही की सर्व चांगल्या गोष्टी देवाकडनं असतात. He just said bad or good from whomsoever it comes. तो म्हणत आहे चांगल्या असो वाईट गोष्टी असो त्या जिथून कुठून आलेल्या ज्या कुणाकडनं आलेल्या असो, From the devil or from bad people, don't worry. सैतानाकडनं आलेल्या असोत नाही तर वाईट माणसांकडनं आलेल्या असोत, काळजी करू नका. For finally when they come, कारण सरतेशेवटी जेव्हा त्या येतील God brings those things and works it out together for our good. परमेश्वर त्या गोष्टी शेवटी आपल्या चांगल्यासाठी एकत्रित करून वापरेल. That means all your cave experiences also will turn out ultimately for your good. याचा अर्थ तुमचे गुहेतले सगळे अनुभव सुद्धा शेवटी तुमच्या चांगल्यासाठीच काम करणार आहे. That means म्हणजे trials or tribulation or loss समस्या म्हणा किंवा संकट महासंकट किंवा नुकसान म्हणा or separation or calamity किंवा विभक्तपणा म्हणा किंवा काही संकट म्हणा or sufferings, किंवा काही त्रास म्हणा, they are all finally working out for your good. सरते शेवटी हे सगळं आपल्या जीवनात जे घडत जातं ते आपल्या चांगल्यासाठी
चांगल्यासाठी घडत चाललेला आहे. Amen. नाही मला खूप त्रास झाला, चांगल्याकडे नेणार आहे. Say, finally you are going to come out of the tunnel. आणि शेवटी तुम्ही बोगद्यातनं बाहेर पडणार आहात. You are not going into the tunnel, you are going through the tunnel. तुम्ही बोगद्यात राहायला गेलेला नाही, तुम्ही बोगद्यातून बाहेर यायला गेलाय. You are not going to stay in the cave, you are going to come out of the cave. तुम्ही गुहेत कायमचा मुक्काम ठोकायला गेलेला नाही, तुम्ही गुहेत गेलाय बाहेर यायला. See, does Amen. that mean याचा अर्थ असा that the लागतो का wrong that I do की जे काही चुकीचं मी करतो or the wrong that I did किंवा जे काही मी चुकीचं केलेलं आहे will work together for my good? ती शेवटी माझ्या चांगल्यासाठीच होणार आहे? हा? Yes. हा हो का? That means the wrong that you do will also work out for your good. याचा अर्थ तुम्ही जे काही चुकीचं करताय केलेलं आहे ते सगळं तुमच्या चांगल्यासाठीच शेवटी घडणार आहे. Yes, through it God will teach you a lesson. हो, त्यातनं देव तुम्हाला धडा शिकवेल. धडा See, He will teach you a lesson, but He will make you to come out of it. देव तुम्हाला त्यातनं धडा शिकवेल पण त्यातनं बाहेरही काढेल आणि मग तुम्हीच तुमचं म्हणाल आता कानाला खडा परत नाही करणार. See, Abraham told lies, but God told Abimelech, "Don't touch my man." अब्राहमाने खोटं सांगितलं, खोटं बोलला, पण अभिमलेकाला देव म्हटला माझ्या माणसाला हात नाही लावायचा. Otherwise, I will disturb your whole family. तू माझ्या माणसाला तू हात लावला ना तुझा अख्खा खानदान मी डिस्टर्ब करीन. See, God didn't reveal His folly to the king. देवाने अब्राहमाची चूक त्या राजाला प्रगट नाही केली की माझाच माणूस चुकीचा आहे तुला काय सांगायचं. He didn't say that. नाही, देव बाकी काय बोलला नाही. काय तुम्हाला सांगायचं? नो डिटेलिंग. मेरा आदमी आहे, मेरा आहे. माझंच नाणं खोटं आहे असं नाही. आपण काय म्हणतो सांगायचं? आपण जगात बोलताना असल्या गप्पा मारतो काय करायचं आमचंच नाणं खोटं निघालं. But that is between God and Abraham. आपण ते देवात आणि अब्रामात आहे. ते It देव is बघून between घेईल. God and Abraham. ते देवात आणि अब्रामात आहे ते देव बघून घेईल. Who are you? तू कोण? See? हा मी कोण? तो देवाचा माणूस आहे. Even when you do a mistake, आणि जेव्हा केव्हा तुमच्याकडनं किंवा माझ्याकडनंही चूक होते He will ultimately turn it out for your good. शेवटी तो ते तुझ्या चांगल्याकडेच घेऊन जाणार. But the processes पण प्रक्रिया त्यातली ही that He आहे will teach you a lesson. की त्यात तो तुला धडा शिकवेल He will chastise you through it. आणि त्यातनं तो तुला शिस्त लावेल. Amen. Amen. And discipline you and make you much better. अनुशासन करून शिस्त लावून तुला अजून चांगलं बनवेल. That you don't repeat the same mistake. आणि मग मी आता म्हटल्यासारखं तू परत ती चूक करणार नाही. तू म्हणशील कानाला खडा परत नाही करायचं. See, it is ultimately for your good. शेवटी माझ्या चांगल्यासाठी चाललेलं आहे. मी धडा शिकलेलो आहे परत मी ते करणार नाही. What if I do wrong and die? जर मी चुकीचं केलं आणि तेव्हाच मेलो तर It will still turn out for your good. तरी आपल्या चांगल्यातच होईल ते. Because you will finally go to heaven. तर शेवटी तुम्ही स्वर्गात जाल. आत्ताच मी चुकीचं केलं आणि बस आत्ताच जीव गेला कोई गम नाही ऊपर ही जा रहा है. Finally you will go to heaven. स्वर्गातच जाणार आहेस ना See, शेवटी. a believer is never in a real loss. म्हणजे विश्वासू माणसाचं असं खरोखर कधी नुकसान होत नसतं. See? आमेन. You are never in a loss. बिलीवर माणसाचं असं खरोखर कधी नुकसान होत It नसतं. will still turn out for your eternal good. तरी तुझ्या सनातन चांगल्यासाठीच सगळ्या गोष्टी होणार आहे. If it does not turn out for your temporary good, it will surely turn out for your eternal good. त्यातनं तुझं तात्पुरतं चांगलं झालं नाही तरी त्यातनं तुझं सनातन काहीतरी चांगलं होईल. Pastor, I may miss some rewards. Okay. पास्टर नाही माझं काही प्रतिफळ त्यातनं राहून जाईल ना. ठीक You आहे will ना. not miss heaven. प्रतिफळ राहून जाईल. स्वर्ग तर चुकायचं नाही. That's very important. शेवटचा गोल स्वर्ग आहे ना ते तर चुकायचं नाही ना. For a believer, everything will finally end up beautiful. विश्वासू माणसासाठी सरते शेवटी सगळं कसं सुंदर होणार आहे. Whether it is your mistake or somebody else's mistake. मग चूक कोणाची असो माझी असो तुझी असो का सगळ्यांची असो. Somebody cheated you, somebody robbed you, कोणीतरी तुला फसवलं कोणीतरी तुझं चोरलं the devil लुटलं. attacked you. सैतानाने तुझ्यावर हल्ला केला. People like Saul were instrumental to disturb you. का शौलासारखी माणसं वापरण्यात आली तुझा नाश करायला. Because of Saul, you went into the cave. का शौलामुळे तू गुहेत गेला. Because of your uncle, you went into the cave. तुझ्या काकांमुळे तू गुहेत गेला. Because of your aunt, you went into the cave. तुझ्या काकूमुळे तू गुहेत गेला. Because of your wife, you went into the cave. तुझ्या बायकोमुळे तू गुहेत गेला. Because of your husband, you went into the cave. तुझ्या नवऱ्यामुळे तू गुहेत गेली. Because of your neighbor, you went into the cave. तुझ्या शेजाऱ्यांपायी तू गुहेत गेला. Because of your own mistakes, you went into the cave. माझ्या स्वतःच्या चुकांपायी मी गुहेत गेले. Finally, it will work out for your good. गेले गेले त्यातनं शेवटी माझं चांगलंच होणार आहे. Caves cannot completely destroy or ruin a child of God. गुहा संपूर्णपणे
देवाच्या लेकराचा नाश करू शकत नाहीत. Never. नाही नाही कधीच You नाही. are not recreated to be destroyed forever. तुम्हाला त्यांनी पुनर्निर्माण कायमचा नाश करायला केलेलं नाहीये. It is gone. संपलेलं आहे ते. That old story is gone. ती जुनी कहाणी संपलेली आहे. We are a new creation. आपण नवीन निर्मिती आहोत. All things have passed away. जुन्या गोष्टी होऊन गेल्या Behold, all things have become new. आणि पहा सर्व गोष्टी नवीन झाल्या Now आहेत. look at David. आता दाविदाकडे पहा. Was he in the cave because of his fault? तो गुहेमध्ये स्वतःच्या चुकीमुळे होता का? No, because of that fellow Saul. त्या शौलामुळे, सासऱ्यामुळे हो. Because of Saul he was in the cave. त्या शौलामुळे हा दावीद गुहेत. Was not God working for his good? पण ते त्यातनंही त्याचं भलंच काहीतरी करत होता की नाही दाविदाचं? हो. How can that be? कसं शक्य आहे हे? Can any good come from our hurt? आता एखाद्याने माझं काहीतरी वाईट केलंय आणि त्यातनं मला वाईट वाटलंय तर त्यातनं काय चांगलं निष्पन्न Can होणार? any good come out of my pain? माझ्या वेदनेतनं काय चांगलं उत्पन्न Can होणार? any good come out of my suffering? माझ्या त्रासातनं असं ते काय चांगलं निष्पन्न होणार आहे असं म्हणतो आपण. Yes. हो पण होणार आहे. If you belong to God. जर तुम्ही देवाचे असाल तर होईल. If you don't belong to God, तुम्ही जर देवाचे नसाल then I cannot guarantee you. तर मी तुम्हाला कशाची खात्री देऊ शकत नाही. Because if you are an unbeliever, कारण तुम्ही जर अविश्वासू असाल I cannot guarantee anything good coming out of your pain or suffering. तुम्ही जर अविश्वासू असाल तर तुम्ही जे अविश्वासू लोक त्या तुमच्या त्रासांमधनं त्या तुमच्या वेदनेतनं काही चांगलं निष्पन्न होणार की नाही याची काहीच खात्री मी देऊ शकत नाही. I cannot give a guarantee. मी अविश्वासू लोकांना ती खात्री देऊ शकत But नाही. if you are a child of God, पण जर तुम्ही देवाची मुलं आहात this shall be a privileged blessing for you. तर तुमच्यासाठी हा एक सुदैवी आशीर्वाद. Amen. आमेन. But then don't we suffer because of the consequences? परंतु त्याचे परिणाम जे काही होतात त्यातनं आपल्याला त्रास होतो की Don't नाही? we suffer the consequences of our actions? आपण जी काही कृती केलेली असते आपल्याकडनं जे काही कार्य किंवा कृत्य त्यावेळेला झालेले असतात त्याचे Yes. परिणाम आपण सोसतो बघतो. Yes, yes. त्याचे परिणाम आपण सोसतो. mean, पाऊस पडलेला आहे say- चिखल तर उडणार आहे. See, now, God will not carry that for you. आता देव तुझ्यासाठी ते नाही घेणार. बारिश Amen. हुई आहे. Like, sometimes some people, they fight with their spouse and it reaches to such an extent that finally then there is a divorce and then they are separated and that girl gets married to somebody else. Now this cannot be again resolved. आता हे नाही आपण सोडवू शकत. हा प्रश्न नाही सुटू शकत की एखाद्याचा विवाह झालेला मग दोघांमध्ये वादिवाद झाला मग शेवटी ती सोडून गेली मग तिने निर्णयच घेतला का निर्णयच केला की आता घटस्फोटच पाहिजे मग तिने अजून लग्नही दुसरं करून And टाकलं then now she has children. आणि आता तिथून तिला मुलंही झाली. Now don't say now, I will pray that she will come back to me. आता असं म्हणू नका की तिने माझ्याकडे परत या It बेटा will be a chapter big खतम. mess then. मग तो गोंधळ फार मोठा होईल. See, certain things, our actions can produce results that cannot be changed. आपली काही कृत्ये जी असतात ना आपल्या कृत्यांमधनं परिणाम उत्पन्न होत असतात आणि ते परिणाम आपल्याला भोगावे लागतात. ते नाही आपण बदलू शकत. See, but see that you don't need to be so much in guilt. पण त्याविषयीनं एवढं गुन्हेगार वाटून घ्यायची गरज नाही. Amen. Amen. Okay, now ठीक it's आहे. done. ठीक आहे आता झालं. You cannot unscramble and scrambled egg. आता अंड फुटलेलं आहे आता ते गोळा नाही करता येणार. Okay. You have to pay. आता त्याची किंमत But it's okay. आता त्याची किंमत द्यावी लागेल त्याचं सोसावं लागेल. ठीक आहे. See, in heaven you won't have a family there. स्वर्गात कुठे फॅमिली असणार आहे. अच्छा हो गया. See, in Amen. the family, there is no family there. फॅमिली वाईज सॅल्वेशन नाही ना. In heaven you are all alone स्वर्गात एकट्याचं काम आहे. मी माझी आणि तू तुझा. with God. देवाबरोबर मी माझी तू तुझा. See, all this earthly relationship that we talk of, हे जे पृथ्वीवरची सगळी नाती आपण एवढ्या it's गप्पा only for मारतो the earth. हे सगळं तात्पुरतं पृथ्वीवर आहे हो. Amen. And God will also through it work something good for you. आणि देव त्यातूनही तुझं काहीतरी चांगलं करेल. आमेन. Amen. आमेन. If it is not for temporal good, for eternal good, it will be best. तात्पुरत्या चांगल्यासाठी जरी झालं नाही तरी सनातन काहीतरी त्यातनं आपलं चांगलं होईल. Amen. आमेन. Did not Jonathan, the bosom friend of David, योनाथान जो दाविदाचा जिगरी मित्र didn't he die before his time? तो त्याच्या वेळे अगोदर मेला की नाही? Unnecessarily. हे उगीच वेळेच्या अगोदर मेला. एवढ्या लवकर त्यांनी मरायची काय गरज नव्हती. I mean, he shouldn't have been such a stickler to his father who was such a rebellious man. त्याचे जे वडील इतके बंडखोर पद्धतीचे होते त्याच्या वडिलांशी त्यांनी इतकं चिकटून राहायची काय गरज?
Because of माहित his होतं ना father's evil deeds and Jonathan flowing with his father, he had to pay the price. त्याच्या वडिलांनी केलेली दुष्कर्म आणि त्या दुष्कर्म करणाऱ्या वडिलांबरोबर हा वाहणारा मुलगा योनातान, म्हणून त्यालाही त्याची किंमत सोसावी लागली. See, Saul not only died, but he saw his son also died. फक्त शौल मेला नाही, शौलही मेला आणि त्याचा मुलगा योनातानही शौलानी पाहिलं की हाही त्यात मरावा. See, now it was not Jonathan's fault. आता योनातानाची त्यात काही चूक नव्हती, It was Saul's fault. सगळं केलं होतं वडिलांनी. See, Saul should have died. शौल मरायला हवा But होता. why Jonathan died in the war? योनातान का मेला युद्धात? त्यांनी In the काय केलं? battle. हा? See, sometimes when we move with people who have got death warrant on their lives, कधी कधी अशा माणसांबरोबर जर आपण बसलो आणि फिरलो की ज्यांच्या जीवनावर मरणाचं वॉरंट निघालंय, see, you will also मग die ज्याच्या with them. जीवनावर ज्याच्या मरणाचं वॉरंट निघालंय त्याच्या बरोबर फिरून वॉरंट तुझ्यावरही येणार आहे. मग मरशील ना वेळे अगोदर. But yet, पण तरी Jonathan did die eternally. योनातान सनातनासाठी मरण पावला नाही. He finally went to heaven. शेवटी स्वर्गातच गेला तो, Amen. पण लवकर गेला खूप. Finally went to heaven. Yes, he shouldn't have premature death. एवढ्या लवकर जायची गरज नव्हती, अजून थोडं जगून जाऊ शकला असता. But anyway, he is saved eternally. पण ठीक आहे, असं म्हणून आता सांत्वन घ्यायचं की तो सनातनासाठी तर तारला गेला. That means the final outcome of our situation will always be eternally good. याचा अर्थ शेवटचा जो काही परिणाम आपल्या सगळ्या परिस्थितीतनं निष्पन्न होणार आहे तो आपल्या सनातनातल्या चांगल्यासाठी निघेल. Amen. भले तात्पुरतं आता काही चांगलं झालं नाही तर सनातनात होईल. Sometimes we have to suffer because of our own people's fault also. कधी कधी आपल्या स्वतःच्या लोकांच्या चुकांपायी आपल्याला त्रास सोसावे लागतात. What can you do? मग त्यात करायचं काय? I mean, who has got control over anybody's spirit? म्हणजे कुणाच्या आत्म्यावर कुणाचं नियंत्रण चालणार आहे? आपलं तर कुणाच्या आत्म्यावर नियंत्रण नाही, आणि कधी कधी आपल्याच माणसांच्या चुकांमुळे आपल्याला त्रास सोसावे लागतात. तर काय करायचं? You cannot change your spouse. आता आपण आपल्या जीवन साथीदारांना बदलू तर If शकत the नाही. spouse is wanting to be rebellious, what can you do? आता जीवन साथीदाराला किंवा जीवन संगिनीला जर बंडखोर बनायचंच असेल तर आता त्यात तू काय करणार? See, you will suffer a little bit. थोडा त्रास तुला होईल, But what to do? पण करायचं काय? God has another door open for you. ते तुझ्यासाठी दुसरं दार उघडं ठेवेल. He will open door for you. देवबाप तुझ्यासाठी दुसरं दार उघडं करेल. Sometimes a person who has himself gone through all afflictions कधी कधी एखादा व्यक्ती जो स्वतः या सगळ्या त्रासातनं गेलाय and he has come out victorious, आणि विजयी असा बाहेर आलाय, he is in a better position to guide others and help others and console others. तो एका चांगल्या परिस्थितीमध्ये असतो, दुसऱ्यांना सांत्वन द्यायला, दिलासा द्यायला, मार्गदर्शन करायला, चार गोष्टी चांगल्या त्यांना शिकवायला. Amen. कारण हा सगळ्यातनं घेऊन जाऊन घडलाय. See, I have Amen. gone through a lot of tribulations in my life. मी माझ्या जीवनामध्ये अशा अनेक महासंकटातनं गेलोय. Why I don't fear death? Because I was nearly killed. I am already dead. का मी मृत्यूला घाबरत नाही? कारण की मी 2007 मध्ये जवळजवळ मेलोच होतो ना. See, I was almost dead. म्हणजे जवळजवळ मी मेलोच होतो ना जेव्हा ते येऊन मला घरात मारून गेले. का मी आज मृत्यूला घाबरत नाही? See, once you are dead, you are dead. एकदा आपण मेलो की मेलो. Amen. आमेन. And then you can comfort others. आणि मग आपण दुसऱ्यांचं सांत्वन करू शकतो की मी एक्झॅक्टली या सगळ्यातनं गेलेली आहे, तू चिंता करू नको. See, God has allowed me to go through all these experiences to be a blessing to the body of Christ. देवाने या सगळ्या अनुभवातनं जायची मला परवानगी अशासाठी दिलेली आहे की ख्रिस्ताच्या शरीराला मी एक आशीर्वाद ठरावं. Yes. आमेन. I faced everything. हे सगळ्यातनं मी गेलेलो आहे. That's why today I can comfort you. आणि म्हणून मी आज तुमचं सांत्वन करू I शकतो, can give you hope. तुम्हाला आशा देऊ शकतो, I can build your confidence. तुमचा विश्वास वाढवू शकतो. आमेन. What experiences Saul had? शौलाकडे असे काय अनुभव होते? No experiences. काय अनुभव नाही शौलाकडे? He didn't go through the cave. कारण की शौल त्या गुहेच्या अनुभवातनं कधी गेलेला नाही. Did he ever raise up an altar? शौल महाराजांनी काय कधी वेदी बांधली होती? Did he ever write a psalm? शौल महाराजांनी काय कधी एखादं स्तोत्र लिहिलं? No. नाही. It was only David. फक्त दावीद हे सगळं करणारा. Because he has gone through experiences. कारण दावीद या सगळ्या अनुभवातनं होरपळून निघालेला. Why did people go to Jesus? लोक का येशूकडे जात होते, Even जात today, असायचे? why do people go to Jesus? माणसं येशूकडे का जायची? आजही माणसं येशूकडे का Why येतात? do they find comfort in Jesus? माणसांना येशूकडे आल्यावर येशूत सांत्वन का मिळतं? Why? Because he has become a high priest. कारण येशू आपला प्रमुख याजक झालाय. Amen. आमेन. And Hebrews 4:14 to 16 says, आणि इब्रिकरा 4 अध्याय त्यातून 14 ते 16 वचन आपल्याला असं सांगत आहे. he in all points was tempted, but yet without sin.
Let us therefore come boldly, see, that we may obtain mercy and find grace to help in time of need. इब्री पत्र 4 अध्याय 14 ते 16. तर आकाशामध्ये पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण आपले विश्वासाचे पत्करणे बळकट धरूया. कारण आपल्या अशक्तपणांचा ज्याला सहानुभव होत नाही असा प्रमुख याजक आपल्याला नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी पाप विरहित होता. तर आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. Praise the Lord. आमेन. That people may find comfort in God. God himself had to come in the person of Jesus Christ. की लोकांना देवात सांत्वन मिळावं म्हणून देवाला स्वतःला येशू ख्रिस्ताचं रूप धारण करून या जगात यावं लागलं. See? Otherwise people will be saying God is seated in the heavens, what he knows my pain. नाही तर लोक काय म्हणतील, देव तिथं स्वर्गात बसलाय, त्याला काय माहिती मला काय त्रास आहे. See? What he will understand. देवाला काय कळणार आहे स्वर्गात बसून मला काय त्रास होतो. What will he understand separation? देवाला काय समजणार आहे की विभक्त होणं, वेगळं होणं म्हणजे काय. What he will understand poverty? देवाला काय कळणार आहे दारिद्र्य आणि गरिबी म्हणजे काय. What will he understand hunger and thirst? देवाला काय समजणार आहे तहान आणि भूक म्हणजे काय. What will he understand temptation? देवाला काय कळणार आहे मोह म्हणजे काय. God says look at Jesus. मग देव म्हणतोय येशूकडे बघ. Say, look at Jesus. येशूकडे बघ. He went through it all. सगळ्यातनं गेलेला येशू, Yet without sin. तरी निष्पाप. That's why he can comfort us. आणि म्हणून तो आपलं सांत्वन करू That's शकतो. why we run to Jesus. म्हणून आपण येशूकडे धावतो, Because he understands. कारण येशूला समजतं, तो समजून घेतो आपल्याला. Even so, तसं God will raise up leaders who have gone through certain experiences. देवबाब अशा लीडर्सना उभं करेल की जे लीडर्स अशा काही अनुभवातनं गेलेले आहेत. Amen. आमेन. Then you can become a comforter to others. मग तुम्ही दुसऱ्यांना सांत्वन देणारे होऊ शकता. Amen. आमेन. God wants you to be happy at all times. देवाची इच्छा आहे की तुम्ही सदैव आनंदी राहावं. The problem that I face, I don't share with you. मला जे काही त्रास होतात ते मी तुम्हाला सांगत नाही. Why should I? का तुम्हाला का सांगू मी माझे त्रास. I will tell my God. मी देवाला सांगेन माझ्या. I am here to comfort you, मी इथं तुम्हाला सांत्वन द्यायला आहे, to help you, to strengthen you. तुम्हाला मदत करायला आहे, तुम्हाला शक्ती द्यायला आहे. Amen. माझं दुखणं रडायला थोडं येतो मी इथे. And it's not that I am crying all the time. आणि असं काही नाही की मी माझ्या त्रासांमध्ये 24 तास रडत बसलोय. And before you I put a mask of rejoicing. आणि तुमच्या समोर येताना फक्त मी आनंदाचा एक मुखवटा घालून No, येतो. I am truly rejoicing. मी खरोखर आनंदी आहे. There is no mask when you come to the Lord. प्रभूकडे येताना मुखवटे वगैरे प्रकार नसतात. What I am in private, I am in public. मी जे खासगी जीवनात आहे आणि रूम मध्ये आहे तेच मी लोकजमावात आहे. What I am in public, I am in private. आणि मी जे लोक जमावात आहे तसाच मी खासगी आहे. That kind of righteousness we should have. असा नीतिमानपणा आपल्यात असायला हवा. And that is what Christianity is. आणि ख्रिस्तीपणा हाच आहे. We don't have a dual citizenship of our life. आपल्या जीवनाचं काही दुहेरी नागरिकत्व नाहीये. Amen. आमेन. We are what we are. आपण जे आहोत ते आहोत. Praise the Lord. आमेन. That's why sometimes when people are not excited about certain things that God does in our life, you should not be worried. आणि म्हणून आपल्या जीवनात ज्या काही गोष्टी कधी कधी देवबाप करतो त्याविषयीनं जर इतरांना कधी आवेश आणि आनंद झाला नाही तर तुम्ही नका त्याचं टेन्शन घेऊ. Say, you know, when David was anointed king, दाविदाला जेव्हा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला at the age of 14 or 15, 14-15 वर्षाचा तेव्हा दावीद असेल. his brothers were not very excited. त्याच्या भावांना काही फारसा आनंद झाला नाही. They didn't start respecting him from that day. त्याचे भाऊ काही त्या दिवसापासून त्याला आदर वगैरे द्यायला लागले नाही. They never respected him. त्याच्या भावंडांनी कधीच त्याचा आदर केला नाही. Okay, you may become one day a king. ठीक आहे, So एका what? दिवशी तू राजा होशील, झाला तर झाला असं. In fact, when he came to see how they were faring, उलट पक्षी जेव्हा तो पाहायला आला की भावांचं कसं काय चाललंय, Eliab got very angry on him. एलियाब त्याचा थोरला फार चिडला. Little did he realize that one day David is going to become the king of Israel. काय त्या एलियाबला माहिती एके दिवशी हा चिंट्या राजा होऊन बसणार आहे इस्रायलवर, तेव्हा यायला लागेल मुजरा करत. All Israel had realized that Samuel, the great prophet, had anointed David as king. संपूर्ण इस्रायलला कळलेलं होतं की शमूएल संदेश त्यांनी दाविदाला राजा व्हायचा अभिषेक केलाय. But his own family did not give him much importance. जगाला कळलं पण घरच्यांना समजेना. It always happens. असं होतं. A prophet is not recognized in his own family. संदेश त्याला स्वतःच्या घरात नाही लवकर ओळख मिळत.
Amen. आमेन. But that should not put you off. पण त्यातनं तुम्ही नाही नाराज व्हायचं. आम्ही घरकी मुर्गी You are not here to please men, you are here to please God. आपण काय माणसांना खुश करायला नाहीच आहे, आपण देवाला प्रसन्न करायला आहे. And what you are doing is affecting the spiritual realm. आणि तुम्ही जे करताय त्यातनं आध्यात्मिक स्तरावर परिणाम होत आहे. Amen. आमेन. Your speech, your talk, your work, everything is reflecting. तुमचं बोलणं, चालणं, सगळं काही जे आहे ना त्यातनं एक काहीतरी प्रतिबिंब बाहेर पडत आहे. It is punching holes in the spiritual darkness. आणि आध्यात्मिक अंधारामध्ये त्यातनं छिद्र निर्माण केली जात आहे. Yes. तुमच्या वर्तणुकीतनं, तुमच्या हावभावातनं, तुमच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, सगळ्यातनं. You may not see it in the natural. तुम्हाला नैसर्गिक स्तरावर ते दिसणार नाही. But if only God opens your eyes, पण जर फक्त देवाने कधी तुमचे डोळे उघडले you can see तर तुम्हाला दिसेल how much you are affecting the spiritual realm. की बापरे मी आध्यात्मिक स्तरावरती किती सारा परिणाम केलाय. You are shaking the demons. तुम्ही दुरात्म्यांना, भूतांना हादरवून सोडताय They are running helter skelter. आणि ती भूत सगळी इकडं तिकडं सैरा वैरा धावतायत. Angels of God are just moving around here. आणि देवाचे दूत इथे सगळीकडे फिरतायत. Thousands of them. हजारो देवाचे दूत. कधी जर डोळे उघडले तर दिसेल. Myriads of them are roaming around here. अगणित देवाचे दूत इथे पण आहेत, फिरतायत. If only God opens your eyes. जर फक्त देवाने आपले डोळे कधी उघडले तर आपल्याला दिसेल. Once God opened my eyes and He showed me how many millions of angels were there. एकदा देवाने माझे डोळे उघडले आणि मला दाखवलं की किती अगणित देवाचे दूत फिरतायत. Praise the Lord. देवाला धन्यवाद. 400 people came to David. तर 400 माणसं दाविदाकडे गुहेत आली. They were ready to be identified with him. आणि तयार झाली की दाविदाबरोबर आपण एक व्हायचं. दाविदाची ओळख ती आपली ओळख. They left Saul and came to David. त्यांनी शौलाला सोडून दिलं आणि दाविदाकडे निघून आले. See? Even in your lowest position, अगदी तुमच्या अगदी खाली घसरलेल्या परिस्थितीत सुद्धा you are still anointed to be effective for God's kingdom. तुम्ही तरी अभिषिक्त आहात देवाच्या राज्यासाठी प्रभावशाली व्हायला. In your lowest position, कितीही तुम्हाला जरी वाटत असलं ना की मी तर अगदी सध्याला अगदी खालच्या ह्याला घसरलेली आहे, तरी तिथूनही तुम्ही देवाच्या राज्यासाठी आणि कार्यासाठी प्रभावशाली आहात. Pastor, I lost my job. Where I can comfort anybody? पास्टर माझी तर Who नोकरीच said? गेली. पास्टर माझी तर नोकरीच गेली. मी काय दुसऱ्यांना सांत्वन देणार? कोणी भुसा भरला Even डोक्यात? in your lowest position, तुझ्या अगदी खाली घसरलेल्या you have the अवस्थेत highest power in you. तुझ्याकडे अगदी उच्च सामर्थ्य तेव्हाही आहे. You have the highest anointing over you. उच्च अभिषेक तेव्हाही तुझ्याकडे आहे. Even at the lowest position, you can pray for people and they shall be blessed. अगदी खाली घसरलेल्या अवस्थेत असताना पण तू लोकांसाठी प्रार्थना करू शकतो आणि ते आशीर्वादित होतील. You may have lost the job, but if you pray for somebody who doesn't have a job, he will get a job. कदाचित तुझी नोकरी गेली असेल, पण त्या अवस्थेत तू आणि कोणासाठी जरी प्रार्थना केली ना की ह्याला नोकरी लागू दे, तर त्याला आशीर्वाद मिळेल नोकरीचा. But you don't be jealous of it. पण तू ईर्ष्या नको बाळगू. बघितलं, ह्यांना मिळते आणि मला नाही. See, because that is the ministry. कारण ती सेवा आहे. ती You are देव, called to minister. ती सेवा आहे. ती सेवा करायला देव आपल्याला बोलवतो. Because next time you say that, कारण तुम्ही जर पुढच्या वेळेला असं म्हटलात what is this God? की काय दे बाबा असं, I lost my job. I prayed for this fellow half-heartedly, yet you gave him a job. माझी नोकरी गेली आणि हा नोकरीसाठी प्रार्थना करत माझ्याकडे आला, म्हणत आला आणि मी अर्ध्या हृदयानेच त्यासाठी प्रार्थना केली आणि ह्याला नोकरी लागली. Eh? हा, Next time God will not bring anybody before you. सेवेत जळायचं नसतं बेटा. नाही तर मग देवा पुढच्या वेळेला कोणाला तुझ्या समोर आणणार नाही. That is the ministry. ती सेवा आहे. That is the anointing. वो मिनिस्ट्री आहे, तो अभिषेक आहे. One fellow never paid tithes in the church. एका व्यक्तीनं चर्चमध्ये कधीच दशांश आणून ठेवला नाही. Never faithful in the church. कधी चर्चमध्ये विश्वासू नाही. One day he called the pastor. एके दिवशी त्यानं पास्टरांना बोलावलं Please pray for me आणि म्हणाला की प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा पास्टर. because I met with an accident कारण माझा अपघात झालाय and they put a plaster on my leg. आणि माझ्या पायाला प्लास्टर They घातलंय are saying 6 months. आणि ते म्हणताय 6 महिने बरं But I व्हायला. know if you pray, पण मला माहितीये पास्टर तुम्ही जर प्रार्थना केली ना I'll be healed तर मी बरा होईल and I'll go back to work in 15 days आणि time. मी कामाला 15 दिवसात जाईन. The pastor inside only he laughed. पास्टर आतल्यात हसले. He said, I know this fellow, God will never hear him पास्टर आतल्यात हसले आणि जणू म्हणतायत की मला माहितीये देवा ह्याचं काय ऐकणार नाही. because he rarely comes to church आणि चर्चला इतका कमी येतो, and never pays his tithes. परत दशांश पण आणून ठेवत नाही. Anyway, he said, I'll pray for you. ठीक आहे, तरी पास्टर म्हटले मी करतो तुझ्यासाठी प्रार्थना. He just prayed half-heartedly. अर्ध्या हृदयानेच पास्टरांनी प्रार्थना केली Lord, त्याच्यावर. heal him, Lord. दे बाबा त्याला बरं कर.
Exactly after 15 days he came and he said, see, pastor, you prayed so much power. No plaster on my... पहा बरोबर 15 दिवसांनी आला ना तो पास्टरांकडे आणि म्हणाला पास्टर तुम्ही प्रार्थना केली किती सामर्थ्य बघा पाहायला प्लास्टर नाही मी तर कामालाही लागलो. Pastor said, Lord, what is this? पास्टर म्हटले प्रभू हे काय. See, God is more concerned about him. हाय देवाला त्याची जास्त काळजी आहे. तू तुझी सेवा कर ना बाबा. तू सेवे व्यतिरिक्त डोकं नको ना घालू. तू सेवा कर ना बेटा. नहीं उसने वो नहीं किया वो प्रभु देख लेगा. Amen. Fourth point. चौथा मुद्दा. In distress, join a strong church. निराशतेमध्ये ना एखाद्या बलवान खंबीर सामर्थ्यवान अशा चर्च मध्ये मेंबरशिप घ्या. Amen. आमेन. And the Bible says, when his brothers and all his father's house heard it, they went down there to meet him. आणि इथे लिहिलेलं आहे ना की जेव्हा त्याच्या भावांनी वडिलांच्या घरच्यांनी ऐकलं ते सगळे त्याला भेटायला गेले. See, his brothers and parents came to meet him there. त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सगळे हे ऐकून तिथं खाली त्याला भेटायला गेले. I appreciate that. मी याचं कौतुक करतो. They humbled themselves. म्हणजे त्यांनी शेवटी स्वतःला नम्र केलं आणि त्याला भेटायला गेले. They didn't say, असं नाही म्हणाले ते oh, तेव्हा. he is one of our family, why should we go and meet him? आमच्या परिवारातला एक येतो पण काय आता तिथं गुहेत जाऊन त्याला भेटायचं. Sometimes it is hard to submit yourself to one of your own family members. कधी कधी कसं होतं घरच्याच एखाद्या सदस्याला शरण जाणं आपल्याला जरा अवघड होतं. You know, अवघड. you will go in submission to somebody else who is not a family member. तुम्ही बाहेरच्यांच्या शरण पटकन याल पण जे घरचे असतात ना तिथे सगळे टाईट इगो असतात. Amen. मग तिथे शरण जाणं जरा अवघड होते. एक घरवाला मेरे से ऐसा क्यों कर रहा असं होतं. Always a problem, Aaron and Miriam with अरोन Moses. मिरियाम ह्यांची नेहमी समस्या मोशे बरोबर. Only you are great. तूच मोठा का. अरे पण Because what happens is when we were in the world, we were moving together. कारण की जगात असताना भावंड बहीण भाऊ सगळी एकत्र चालत होती. You slapped him, he slapped you. तिने तुला मारलं मग तू तिला मारलं. They know your life, you know their life. त्यांना तुझं जीवन चांगलं माहिती आहे तिला तुझं सगळं माहिती आहे तुला तिचं सगळं माहिती आहे अशी भावंड भाऊ बहीण. Amen. Jesus also had this problem. येशूलाही हा त्रास झाला. Bible says his own brothers did not believe in him. बायबल म्हणतं त्याच्या सख्या भावांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. The world believed in him, but not his brothers. अख्खं जग त्याच्यावर विश्वास ठेवत चाललं पण घरी भावांनी नाही. Even the mother did not believe in him. आईने पण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. बोला How can she forget when that angel Gabriel came to her and said, कसं काय ती विसरू शकते. गब्रिएल देवदूत तिच्याकडे येऊन बोलून गेलेला he is going to be the savior of the world. की अख्ख्या जगाचा हा तारणारा बनणार आहे. ती मेरी विसरली कशी. Later on they themselves said he is out of his mind. आणि मागावून ते स्वतः बोलले की हा वेडा झालेला आहे. See, in one of the meeting places they came and said, call him out. एका सभेच्या स्थानी ते आले आणि म्हणाले येशूला बाहेर बोलवा. See, then somebody came, your mother and your brothers. मग कोणीतरी येशूला सांगायला आलं की तुमची आई आणि भाऊ आलेत बाहेर. Immediately लवकर सोडा हे सगळं preaching बिचिंग. लगेच तुम्ही चला सर मम्मी आई भाई आहे चलो. What did Jesus say? येशू काय बोलला. Who is my brother? Who is my mother? कोण आई कोण भाऊ. You, he said. तुम्ही. You people who hear the word. तुम्ही वचन ऐकणारे माझे आई बाप पण भाऊ. Amen. आमेन. All his brethren came to meet David. That shows their humility. सगळी त्याची भावंड त्यावेळेला मात्र दाविदाला गुहेत भेटायला आली त्यावरनं त्यांची नम्रता They दिसते. said we will go to David. आणि त्याची भावंड म्हणाली की आपण दाविदाकडे जाऊ त्याला भेटायला गुहेत. But he is not in the palace. पण तो महालात नाहीये. He is in the cave. तो गुहेत आहे. Maybe something wrong he did. काहीतरी या दाविदाने घोटाळे केलेत बहुतेक. See, but they saw the anointing upon him. पण त्यांनी अभिषेक पाहिला You त्याच्यावर. don't need to worry. तुम्ही काळजी आणि टेन्शन नसतं. टेन्शन You कशाला घेताय? don't worry of your reputation. You take care of your character. तुम्ही तुमच्या प्रसिद्धीची काळजी करू नका. तुम्ही तुमचे स्वभाव आणि चारित्र्य सांभाळा. God will take care of your reputation. You take care of your character. बाकी देवबाप तुमचं नाव लौकिक प्रसिद्धी सगळं सांभाळून ठेवेल. तुम्ही फक्त तुमचे स्वभाव गुणधर्म आणि चारित्र्य नीट ठेवा. काय लोक म्हणणार काय. अरे लोकांना काय म्हणू द्या. म्हणू दे ना आता लोक आज एक म्हणतील. बोलणार उद्या एक बोलणार. हो लोक कोणाला म्हणतात बोलणाऱ्यांनाच. Today they will make you to sit on their head. Tomorrow they will keep you under their feet. लोकांचं काय सांगावं. आज डोक्यावर घेऊन नाचतील आणि उद्या पायाखाली. See, today you will have Palm Sunday. Next day they will say crucify him. हो आज असेल धावळ्यांचा रविवार मग पुढचा कुठला वधस्तंभी खेळायचा रविवार. अरे लास्ट संडे तो मेरे पे इतना फिदा था. What can you say of people? आता लोकांचं काय सांगायचं. What is God saying? देव काय म्हणतो माझ्याविषयी. What is God saying? देव माझ्याविषयी काय म्हणतो. लोकांना बोलू दे काय God बोलायचं. can change people's heart overnight. देवबाप लोकांची हृदय एका रात्रीत बदलू शकतो. एका रात्रीत असं काहीतरी करेल ना देव. Say,
They saw the anointing upon David. तर त्याच्या भावांनी दाविदावर तो अभिषेक पाहिला. They didn't see the place, त्यांनी जागा नाही पाहिली, but they saw the man called of God. पण अभिषेक पाहिला की नाही, हा देवाद्वारे बोलावलेला पाचारित आहे बाबा. See, sometimes you don't be reunited in your own home, but you be reunited in a cave. कधी कधी स्वतःच्या घरात आपलं स्वतःच्या भावंडांशी रियुनियन होत नाही, पण कधी कधी गुहेत आपलं आपल्या स्वतःच्या भावंडांशी रियुनियन होतं. Amen. फॅमिली रियुनियन वेअर इन द गुहा. See? And you must have seen it. तुम्ही पाहिलं असेल, When we meet people here in India, we don't even talk to them, but when we meet them abroad, we embrace them. And भारतात कदाचित आपण त्या लोकांना भेटल्यानंतर बोलणारही नाही, पण कुठेतरी समजा आपण फॉरेनला गेलोय आणि आपल्याला ती लोक तिथं भेटली तर मग तिथं आपण त्यांच्याशी बोलायला लागतो. तुमचं नाव काय, कुठनं आलास, every story we know. हो, But here we don't talk to them. इथं आपण बोलत पण नाही त्यांच्याशी. So there is a family reunion in the cave. तर गुहेमध्ये परिवार एकत्रित होतो. These were the same brothers who despised him as the youngest among the 8. आता ही तीच भावंड होती ना की ज्यांनी त्याला तुच्छ मानलं. आठांमध्ये हा सगळ्यात धाकटा काय कामाचा. But there was something different now. पण काहीतरी आता बदललेलं. See, there has to be a change in our life. आपल्या जीवनातही बदल यायला हवा की नाही. See, there has to be a change in our life. आपल्या जीवनातही बदल यायला हवा आणि तो लोकांना दिसायला हवा. The same brothers, Eliab and all, who hated David in the beginning, they saw a great change in तीच David. भावंड एलिया वगैरे की ज्यांनी सुरुवातीला दाविदाचा तिरस्कार मनोभावे केलेला होता, त्यांनी दाविदात काहीतरी नक्कीच बदल पाहिलेला की जी आता गुहेत त्याला पार भेटायला आली. People say, लोक म्हणतात 20 वर्षापासून मी बदललं नाही, आजपर्यंत तेवढंच आहे मी. अरे म्हणजे काय झालं तू? म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय. You have to change from glory to glory to glory to glory. 20 वर्ष झाले तुम्ही बदललेला नाही, तुम्हाला म्हणायचं काय आहे. तुम्ही बदलायला हवाय गौरवातून गौरवाकडे. Amen. Abraham told lies, अब्राहम खोटं बोलला, but he didn't tell lies till the very end. पण अगदी शेवटपर्यंत खोटंच बोलत राहिला नाही काही. No. नाही. Abraham said, अब्राहम म्हणाला, Lord, I told lies because the fear of the Lord is not among the people. प्रभू मी खोटं बोललो कारण प्रभू तुझं भय या लोकांमध्ये नाही. अरे fear of the people नाही, you don't fear God. अरे तू देवाचं भय That's why बाळगिना. you told lies. तू देवाचं भय बाळगत नाही. तू लोकांचं घेऊन काय बसला. तू लोकांचं मला सांगू नको, लोकांमध्ये देवाचं भय नाही. तुझ्यात असतं तर तू खोटं बोलला असता का. But पण when you reach Genesis 22, that man had changed. उत्पत्तीच्या 22व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलो की तो अब्राहम पूर्णपणे बदललेला आहे. Because he is ready to offer his son to God. का आता तो स्वतःच्या मुलालाही देवासाठी चढवायला तयार झाला And आहे. God said, आणि ते म्हणाला, now I know you fear me. आता मला कळलं तुझ्यात माझं भय आलंय. Yeah? Now I know you fear me. आता मला कळलं तुझ्यात माझं भय आलंय. Are you understanding, people? कळतं का. Change should come in our lives. बदल आपल्या जीवनात यायला हवा. Every day a new change. रोज नवीन बदल आपल्या जीवनात दिसायला हवेत. Praise the Lord. रोज. The brethren saw some changes in David's life. दाविदाच्या भावंडांनी दाविदाच्या जीवनात काहीतरी नक्कीच बदल पाहिला There हो. was something different in the cave. काहीतरी गुहेमध्ये बदल आलेला होता. They said, ते म्हणाले, we have to support David's cause. आपण आता दावीद ज्या कारणानं पाचारलेला आहे त्यात त्याला साथ द्यायला हवी. Yes. आता आपण All दाविदाला 400 said we will support David. आणि सगळे 400 पण म्हणाले आम्ही दाविदाला आधार देऊ, साथ देऊ. David didn't go out seeking for people to support him. दावीद नाही शोधत गेला लोकांना की मला आधार द्या ना, मला आधार द्या ना. When you walk with God, तुम्ही जेव्हा देवाबरोबर चालाल, God will send supporters to you. देव पाठेल ना आधार देणार आहे तुमच्याकडे. Not like the ministers, मला वोट द्या. असं नव्हे काही राजकारणी मंत्र्यांसारखं. वोट द्या विसरू नका यावेळी. याच्यावर शिक्का मारा, त्याच्यावर शिक्का मारा. See, not like that. असं नाही काय. Amen. People went to cross Jordan. They went all in the water and all Jordan water, and they said, John the Baptist, we came to you. लोक पार यार्देन नदीमध्ये आली, नदी पार करून आली की बाप्तिस्मा देणाऱ्या योहाना तुझं आम्हाला ऐकायचंय. See? कुठून आली पार. He was eating locusts there. तिथे तो टोळ खात होता. He was eating locusts and honey. टोळ आणि मध खात बसायचा तो. Just imagine a man just looking out for locusts. कल्पना करा असं टोळांना शोधत आहे कोणीतरी. अरे काय करता नाही लोक तिथं लपलेलं त्याला खायचं. How शोधतोय. it looks. कसं दिसतं. But see the anointing. पण अभिषेक बघा ना, ते दिसायला कसंही दिसू दे. People came running to him. लोक बार धावत आली ना कुठून त्याला भेटायला आणि त्याचं ऐकायला. Pharisees also came. परुषी पण आले. Pharisees came. परुषी. And he discouraged them. Go. आणि त्यानं त्यांना एकदम डिस्करेज केलं, नाराज केलं की तुम्ही निघून जा. तुम्ही म्हणजे पालत्या घड्यावर पाणी. यू लिव्ह सर.
And so what do we see? मग आपण काय पाहतो? All these people came to David. ही सगळी 400 दाविदाकडे आली. This is the church. हे झालं चर्च. You don't need a big cathedral. मोठ्या इमारती लागत नाही चर्च Even व्हायला. like this 4 pillars also is okay. हे साधे असे पिलर पण चालतात. Most important is whether you get the word of God. सगळ्यात महत्वाचं आहे की तिथं तुम्हाला देवाचं वचन मिळतंय की नाही. You need to get the word of God. तिथं देवाचं वचन मिळायला पाहिजे हो. बाकी बिल्डिंग आपण कधी सुधरवू. What is the use of having the building and your life is not made? काय फायदा? बिल्डिंग ही छान छान आहेत पण तिथं जाऊन तुमचं जीवन मात्र अजूनपर्यंत बदललेलं नाही. What is the use? सुधारलेलं नाही. त्या कॅथेड्रलचं करायचं काय? Some people only go because of the architectural of the church. काही लोक चर्च मधलं जे सौंदर्य असतं, ज्या पद्धतीनं ते चर्च बांधलेलं असतं, त्या बाई त्या चर्चची मेंबरशिप घेऊन तिथं जातात. तुम्हाला माहिती का माझं चर्च कसं आहे? सगळं स्टेन्ड ग्लास आहे. नाही पण सर. तुमचं घर तर स्टेन्ड आहे का? घर तुम्ही झोपडीमध्ये राहता. आमच्याकडे जेमतेम ग्लासही नाहीच. See, people are living in झोपडी and then they are building cathedrals. What is the use? काय फायदा आहे? झोपडीत राहून असले मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधायचे चर्चला. For me, even if this is not good, but your lives are made, that is more important. माझं कसं आहे? माझं असं आहे की हे जरी इतकं अप टू डेट नसलं ना तरी तुमचं जीवन अप टू डेट झालं पाहिजे. तर माझा आशीर्वाद आहे. You are not going to carry all these things काय into हे heaven. काय जीवाला बांधून वर नेणारे हा पिलर? एक एक प्रत्येक जण ये थोडे साथ आएगा. See, they all came to David. ते सगळे दाविदाकडे They आले became workforce for David. आणि दाविदासाठी एक कामाची शक्ती, एक फोर्स बनले. Then they saw मग त्यांनी पाहिलं how this youngest brother of ours, हा आमचा सगळ्यात धाकटा, see, like a cuddly brother, हे सगळ्यात धाकटा चिंट्या he killed Goliath. अरे गोलातला ठार मारले आणि कमाल्या. हमारी फॅमिली का है? See, माहिती आहे का डेव्हिड कोण? माझं फॅमिलीच आहे. मेरे फॅमिली का है? सबसे छोटा. You know who killed Goliath? My brother killed. गोलातला कोणी मारला माहिती का? मेरे भाईने मारा. असं. So be aware of me also now. तर म्हणजे म्हणायचा उद्देश कसा असतो? मेरे भाईने मारा, मुझसे भी अभी संभालो. They were all enlisted in his army. सगळे त्याच्या सैन्यात भरती झाले. See, he started like a shepherd, मेंढपाळासारखी सुरुवात झाली but he दाविदाची. pulled down the great Goliath. परंतु किती त्या बलाढ्य गोलायतला त्यांनी खाली पाडला. Why? का? Because he has to somehow come in the eyes of Saul. कारण कसं तरी करून शौलाच्या नजरेत तो आला पाहिजे, बसला पाहिजे ना. David's brothers were in the army of Saul. दाविदाची भावंड तेव्हा शौलाच्या सैन्यात होती. But that time Saul never knew David. पण तेव्हा शौल महाराजांना दावीद कोण काय काय माहित नाही. But suddenly God elevated him. अचानक देवाने दाविदाला उन्नती दिली. See? अशी दिली की तो शौलाच्या नजरेत बसला. That Saul didn't even know David's brothers were in the army. शौलाला तर पत्ताही नव्हता की याची भावंड माझ्या सैन्यात आहेत. But he सख्खी. knew David पण त्याला दावीद माहित झाला. because he pulled down Goliath. कारण त्याने गोलायतला खाली पाडलं ना म्हणून दावीद त्याच्या परिचयाचा झाला. पण शौलाला हे माहित नव्हतं या पिंट्याची सख्खी भावंड माझ्या सैन्यात आहेत. Anointing will give you elevation. अभिषेक तुम्हाला उन्नती देईल. It will bring you before kings. अभिषेक तुम्हाला राजांसमोर आणून बसवेल. Yes. Before great people you will be made to sit. मोठ्या मोठ्या महान हस्तींसमोर अभिषेक तुम्हाला आणून बसवेल. Saul said, शौल बोलला make David to come and stay with me. दावीदाला माझ्याकडे राहायला पाठवा. And David is to stay with Saul. आणि दावीद राहायचा शौला बरोबर. And anytime the devil is to attack Saul, आणि कधी जेव्हा सैतान शौलावर हल्ला करायचा David is to play the harp. दावीद वीणा वाजवायचा. And the devil is to leave आणि Saul. सैतान शौलाला सोडून जायचा. Saul is to say, शौल म्हणायचा this is my medicine for me. हे माझं औषध आहे बघ. हे पोरग माझं औषध बनून आलंय. And he said, you become my armor bearer. आणि तू आता माझा शस्त्रवाहक हो असं शौल त्याला He म्हणाला. became an armor bearer. झाला तो शौलाचा शस्त्रवाहक. From there he became a captain. आणि तिथून झाला कॅप्टन. His brothers remained only soldiers. त्याची भावंड तिथंच सैनिक. Small vision. छोटासा दृष्टांत. बस एवढंच बस झालं. बस झालं एवढंच. आपल्याच्यानी कुठं काय. असं David म्हणणार. became so great पण दावीद इतका महान झाला that even Saul became afraid of him. की शौल पण त्याला मग घाबरायला लागला See? की पोरग खूपच मोठं व्हायला लागलंय. He's going to take away my throne. तर माझं सिंहासनच बळकवणार आहे बहुतेक. Why will David take his throne? दावीद कशाला त्याचं सिंहासन बळकवेल. And the brothers saw that God was with David. आणि भावंडांनी लक्षात घेतलं बरं का नाही दाविदाबरोबर देव आहे. Then they must have said, मग ते म्हणाले असतील आठवण कर
तो लहान असताना सॅम्युएल आलं होतं, त्याच्यावर डोक्यावर टाकलं होतं ते ऑइल. ते बरोबरच आहे, देवच होतं. आपणच म्हणत होतो नाही नाही म्हणून. आपलीच बुद्धी चालली नाही, भ्रष्ट झालेली. तेव्हा कळलं नाही आपल्याला स्वतःच्या घरातला धाकटा असून. आता कळलं. See, that time they didn't value him. तेव्हा नाही त्यांनी दाविदाची कदर When केली. he was in the palace, they didn't value him. दावीद महालात असताना नाही त्याची कदर But केली. now in the cave, they value him. गुहेत मात्र त्यांना दाविदाची कदर वाटू लागली. What does it show? याचा अर्थ They काय? studied his life. त्यांनी दाविदाच्या जीवनाचा अभ्यास That केला. step by step, he is faithfully walking with God, and God is mightily with की him. पावला पावलाला तो देवाबरोबर विश्वासूपणे चालतोय आणि देव महान रीतीनं दाविदाबरोबर आहे. See? And not only his brethren and his father came to him, but even others came and joined David. आणि फक्त त्याची भावंडांड वडील नव्हे तर बाकीची माणसंही गुहेत त्याच्याकडे आली. It starts like that. सुरुवात अशीच होते. It starts like that. सुरुवात अशीच होते. 25-27 years back, I didn't have anybody. 27 वर्षांपूर्वी माझ्याकडे कोणीही नव्हतं. A few people. 2-4 माणसं मोजून. But we used to spend time in prayer. पण आम्ही प्रार्थनेत वेळ घालवायचो. People used to go visiting homes. तेव्हा इतर सगळे लोकांना होम विजिटिंग करायचे. People were with me. जे माझ्या बरोबर होते थोडेफार. But we used to sit down पण आम्ही दोघं खाली बसायचो. with 10 people and we used to pray. 10 लोक तर 10 लोक पण बसून प्रेयर करायचो. Morning, सकाळी 5 to 9 o'clock. पहाटे 5 ते 9 दर रविवारी पहिली प्रार्थना. Then the service. मग 10 वाजता उपासना. Then from 2 to 6 again prayer. मग 10 ते 1:30 पर्यंत उपासना चालायची. 2 ते 6 परत प्रार्थना. Prayer, prayer, prayer. प्रार्थना prayer. प्रार्थना प्रार्थना. एक रविवार चुकवायचो नाही आम्ही. Whatever people gave, we ate. जे काही लोक आणून कधी खायला द्यायचे आम्ही खायचो. I told you that time our kitchen was not running full-fledged. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं ना आता की आमचं स्वयंपाकघर तेव्हा असं फुल फ्लेज चालतच नव्हतं. See, people have to study. लोकांनी अभ्यास करायचा. You need to know why certain people are doing things for God. तुम्हाला कळायला हवं काही माणसं देवासाठी गोष्टी का करतात. And then मग slowly God started हळूहळू sending people. हळूहळू देव लोकांना पाठवायला लागला. Today we have 15,000 members. आज 15,000 मेंबर आहेत आपल्याकडे. And thousands all elsewhere. आणि इतरत्र हजारोनी भक्त आहेत. So many have become pastors कितीतरी पास्टर इथून होऊन गेले. all over Maharashtra. अख्ख्या महाराष्ट्रात गेलेत. Amen. People will start joining then. लोक मग तुमच्याकडे यायला लागतील. If people had only one picture of David, लोकांकडे जर दाविदाचं फक्त एक चित्र असतं like David coming to the palace, going out of the की palace, दावीद महालात येताना दिसतो आणि महालात न जाताना दिसतो. David would not have been very different than मग Saul. दावीद काही त्यांच्यासाठी वेगळा ठरला नसता. But the moment David separated himself from Saul पण ज्या क्षणाला दाविदाने स्वतःला शौलापासून वेगळं केलं and was ready to be called an outcast, आणि दावीद तयार झाला की मला तुम्ही वाळीत टाकलेलं म्हणा, फेकलेलं rejected म्हणा, of men, लोकांनी मला नाकारलेलं म्हणा, तुम्ही मला काही नावं ठेवा, than to be connected with the rejected of God. पण मला देवाने नाकारलेलं बनायचं नाहीये. मला माणसांनी भले काही नावं ठेवत. Say, don't stay with people who are rejected of God. म्हणजे जी देवाने नाकारलेली आहे त्यांच्या समवेत मला राहायचं नाहीये. Amen. Sometimes people remain neutral. कधी कधी माणसं काही माणसं न्यूट्रल गिअरला गाडी टाकतात की मैं इनका भी नहीं उनका भी नहीं, मध्ये चालू आपण काय मैं बीच में है. अरे बट किसी का तो होगा. नहीं बोलने का, मैं इसका भी नहीं मैं उसका भी नहीं, तो किसी का तो बन जा. And that's why God doesn't know what to do with him. म्हणून मग देवाला कळत नाही अशांचं करायचं काय. Amen. आमेन. Bible says everyone who was in distress, बायबल म्हणतं की जे कोणी निराशतेत everyone होते, who was in debts, जे कोणी कर्जात होते, everyone who was discontented, जे कोणी असे समाधानी नव्हते, they gathered to him असे सगळे त्रासात पडलेले त्याच्याकडे आले and he became captain over them. आणि त्यांच्यावर तो कॅप्टन झाला. Captain. Captain. Like Jesus who became the captain of our salvation. जसे येशू ख्रिस्त आपल्या तारणाचा कॅप्टन झाला तसं. Say, आमेन. this is a dispensary. हा दवाखाना आहे. Church should be a dispensary. चर्च एक दवाखाना असावा. Otherwise it is useless. नाही तर चर्च काही कामाचं नाही. It is useless. नाही तर चर्च निरुपयोगी आहे. Amen. आमेन. We should carry the balm of Gilead in the church. चर्च मध्ये गिलादातला मलम आमच्या सारख्यांकडे असायला हवा. But what is happening sadly today, the churches are only fighting, infighting, lots पण of fighting. दुःखाची बाब आहे
की अलीकडे चर्चेसमध्ये फक्त भांडणं होतात, फक्त भांडणं होतात. Fighting in the committee, fighting in the trust, fighting कमिटीत among- भांडणं, ट्रस्टमध्ये भांडणं, बोर्डवर भांडणं, सगळीकडे भांडणं. This should be a hospital. हा तर दवाखाना हवाय. People should come running. अहो लोक इथं धावत आली पाहिजेत की माझा उपाय करा. In the Old Testament, there were 6 cities of refuge. जुन्या करारात 6 आश्रय नगर होती. 6 cities. 6 आश्रयाची नगर होती. People used to run to that place when they did something wrong. लोक धावायची त्या नगरांकडे जेव्हा केव्हा त्यांच्याकडनं काही चुकीचं काम व्हायचं And तेव्हा, they used to be secured in that place. आणि तिथं जाऊन ते सुरक्षित व्हायचे. Amen. Amen. So here everybody who was sick, who were diseased, who were painful, who were suffering, they all came to David. तर इथे जे कोणी आजारी होते, त्रासात होते, वेदनेत होते, संकटात होते, निराश होते, असे सगळे दाविदाकडे आले. We need to bring such people to the church. आपणही अशा लोकांना चर्चमध्ये आणायला हवं. Outside there are lots of people. बाहेर खोऱ्यानी माणसं आहेत. Many of the Samaritans lying on the road. अनेक शोमरोनी रस्त्यावर अर्धमेले पडलेत. Lots of them. अनेक आहेत. And the Levites and the priests are just looking at them and going over. आणि लेवी व याजक त्यांच्याकडे बघून निघून जातात. People are religious, लोक धार्मिक आहेत, but they don't want to speak of Jesus. पण त्यांना येशूविषयी बोलायचं नाहीये. Jesus said, येशू बोलला, the sick need the doctor. आजारांना डॉक्टर लागतो. Amen. आमेन. Sick need the doctor. आजारांना डॉक्टरची गरज असते. Praise the Lord. Amen. And in the church you have doctors. आणि चर्च मध्ये आपल्याकडे डॉक्टर आहे. We have doctors in the church. चर्च मध्ये आपल्याकडे डॉक्टर्स आहेत. That's why Jesus is called the friend of sinners. म्हणून येशूला पाप्यांचा मित्र म्हटलं गेलं. We have to be friend of sinners. आपल्याला पाप्यांचा मित्र बनलं पाहिजे. Amen. आमेन. People should find some hope in us. लोकांना आपल्यामध्ये काहीतरी आशा सापडायला हवी की नाही. Sometimes when people come, कधी कधी माणसं जेव्हा येतात, when they go on for a big round, समजा कुठेतरी मोठी चक्कर मारून आले, and then they come back to the church, आले चर्चला परत आले, गेले होते कुठेतरी आले instead of परत. comforting them, some of our pastors take a hammer and tongue hit on their head. तेव्हा त्यांचं सांत्वन करायच्या ऐवजी त्यांना हतोडा घेऊन डोक्यावर मारायची काय गरज आहे का? काय आता काय लोक फिरून सगळे येतात परत आपल्या चर्च मध्येच येतात. काय भटकून आता शेवटी आमचीच आठवण आली का? And so that poor family, then they feel so embarrassed, they say नको आता मग बिचारा तो next परिवार, week we will not come. त्यांना इतकं लाजल्यासारखं वाटतं, मग ते म्हणतात पुढच्या आठवड्यापासून इथं यायलाच नको बाबा. Say, who has given you the hammer to just Huh? give them on their head? तुम्हाला कोणी हातोडा दिला त्यांच्या डोक्यावर मारायला? Even a pig understands that when it is given some food there and you keep the food and try to hit it, it will run away. डुकरालाही एवढी समजूत असते की तुम्ही ते अन्न ठेवलेले, अन्न ठेवून त्याला मारताय, ते मारलं तर पळून जाईल, It will never come. परत येणार नाही. What about people? मग लोकांचं काय? हा, डुकराला कळते ते पळून जाते असं मारलं त्याला, तर लोक नाही पळून जाणार मग? अरे तो People who are भटकून broken hearted, suffering in the world. तुटलेल्या अंतःकरणाची माणसं जगात इतकी त्रासात आहे, We have to embrace them. त्यांना मिठी मारून गोळा करायचं जवळ का लाथाडायचं? Bible says the common people heard Jesus gladly. बायबल म्हणतं ना, साधारण माणसांनी, कॉमन माणसांनी येशूचा आनंदाने ऐकलं. The publican and the sinners came to Jesus. जकातदार, पापी येशूकडे आले. See that? बघा, Publicans and the sinners came to Jesus. जकातदार आणि पापी येशूकडे आले. What does it teach us? त्यातनं काय शिकायला मिळतं? That when David was in the की cave, दावीद जेव्हा गुहेत होता, he was in the plan of God. तो देवाच्या योजनेत त्या गुहेत आलेला. There are times असतात अशा काही when वेळा you are in the cave, you are in the plan of God. आपण गुहेत आलेलो असतो, पण देवाच्या योजनेत. Yes. Ah. Sometimes when you have lost a job, you are still in the plan of God. कधी कधी तुमची नोकरी कदाचित गेलेली असेल, पण देवाच्या योजनेत. Certain blessings have not come to you, you are still in the plan of God. कधी कधी काही आशीर्वाद तुमच्यापर्यंत आलेले नसतात, पण तुम्ही देवाच्या योजनेत असता. See? There is a plan. तिथे काहीतरी योजना आहे देवाची. You may not understand all things. तुम्हाला सगळं कळणार नाही, आणि आपण सगळं कळून घ्यायची गरज नाही. देव तो आहे. Who are we to know everything? आपण कोण आहे सगळं जाणून घेणारे? 2 + 2 is 4, that much you understand, okay? 2 + 2 4 होतं ना, तेवढं कळलं ना, बाकी का छोड ना. Say. So David became a captain दावी झाला त्यांच्यावर कॅप्टन, and he started changing their lives. आणि दावीद त्यांचं जीवन बदलू लागला. Amen. आमेन. He started speaking to them of God. दावीद देवाविषयी त्यांच्याशी बोलू लागला. See, they were not with David to just come out of debts. ते दाविदाकडे
फक्त कर्जातनं बाहेर पडायला आले नव्हते. They were also there for protection. They were also there because they loved David. ते संरक्षणासाठी दाविदाकडे आलेले होते. ते दाविदाकडे अशासाठी पण आले होते कारण त्यांचं दाविदावर प्रेम होतं. They also loved the plan of God for David. त्यांना दाविदासाठी देवाची जी योजना होती ती आवडलेली होती. They also came there for the cause of God. आणि देवाची जे काही संकल्प देवाचे होते त्या संकल्पानं ते दाविदाकडे आलेले होते. Otherwise, if you don't have money, why will you come to a man who has no money? नाहीतर तुमच्या स्वतःकडे पैसा नाही, तुम्ही कर्जबाजारी आहे, तर तुम्ही त्यावेळेला अशा माणसाकडे कशाला याल की त्या माणसाकडेही पैसा नाहीये. See, that means they recognized David. याचा अर्थ त्यांनी दाविदाला ओळखलं. See, and what great and mighty men they became for David. आणि काय ती दाविदाची सगळी महान अशी माणसं झाली, महावीर झाले, महापुरुष झाले. Read the Bible, you will hear about the mighty men of David. बायबल वाचा, तुम्ही दाविदाच्या बलवान वीरांविषयी वाचाल. But they didn't start that way. पण त्यांची सुरुवात तशी झाली नव्हती. They were all disillusioned. ते सगळे असे अस्तव्यस्त विखरलेले होते. ऍक्च्युली Beaten people, broken people, मार खाल्लेले, तुटलेले, looked फुटलेले, down people, cast down people. लोकांनी नावं ठेवलेले, लोकांनी वाईट टाकलेले, असा सगळा लॉट होता. But then they became a mighty force for David. पण मग दाविदासाठी झाले बलवान वीर. This is Ezekiel's vision. एझेकिएलचा हा दृष्टांत आहे. An army came to life. एक सैन्य जिवंत The झालं. valley of dead bones. मेलेल्या हाडांचं खोरं. God said, will they live? आणि देवाने विचारलं, हे जगतील का? Amen. Amen. Will they live? जिवंत होतील का? Yes, they will live. हो, होतील म्हणाला. Dead will rise up. मेलेले जिवंत होतील म्हणाला. All their dead dreams will become true. सगळी मेलेली स्वप्न खरी होतील, साकारली जातील. Every dream of yours will come true. तुमचं प्रत्येक स्वप्न साकारेल. Don't shelf it. ते Don't तुम्ही shelve it. ते तुम्ही कुठेतरी माडीवर ठेवू नका, वर ठेवू नका. Start dreaming once again. परत स्वप्न रंगवा. Start dreaming once again afresh. परत ताजी स्वप्न रंगवा. Amen. आमेन. The valley of dead bones, all the dead bones, they rattled and they got flesh and sinews and they got life. मेलेल्या हाडांचं खोरं होतं, त्या सर्व हाडांवरती मांस चढलं आणि त्यांना जीव मिळाला. God said, देव बोलला, through these 400 people, you're going to lead a nation. या 400 लोकांद्वारे तू देश चालवायचा आहे. From 400 people, thousands and tens of thousands of people will follow you. या 400 लोकांद्वारे हजारो हजारो माणसं तुझ्याकडे येणार आहेत. डेव्हिड, See, they were not forced to join David. त्यांना काय बळजबरी केली नव्हती कोणी त्या 400 लोकांना की तुम्ही दाविदाकडे या. Each man had to make a personal choice to join त्या David. 400 मध्ये प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घ्यावा लागला की मी दाविदाकडे जाणार आहे की नाही आहे. Everyone have to make a choice whether you want to come to church or not. प्रत्येकाने आपापला निर्णय करायचा असतो की मी चर्चला जाणार आहे की जाणार It's नाही. upon you. तुझ्यावर आहे बेटा. How much you want to rise up तुला in किती वर life. यायचंय जीवनात, तुझा उत्कर्ष तुला किती पाहायचाय तुझ्यावर आहे. Because God speaks here. कारण देव इथे बोलतो. God, he ministers to you from here. देव इथून तुझी सेवा करतो. Your lives are made here. तुमची जीवन इथे घडतात. Praise the Lord. Amen. Amen. So Amen. each family has to make a choice. तर प्रत्येक परिवारानं निवड करायची असते आपापली. A husband has to make a choice. A wife has to make a choice. नवऱ्यानं त्याचं ठरवायचं, बायकोनं तिचं ठरवायचं, मी जाणार आहे की मी जाणार नाहीये. Some of the husbands leave till the gate and go back. काही नवरे गेट पर्यंत सोडून बायकोला निघून जातात. मी 9 वाजता येणार तुला घ्यायला. येतो 9:15 घ्यायला. गेटवर थांब हो, बरोबर तिथंच हालेलुया, 9. आमेन. And then they tell everyone. मग सगळ्यांना सांगणार, मी बायकोला कधी अडवत नाही. मी मी नाही. सोडतो. मी चर्चला तिला- जा, तू जायलाच पाहिजे. मी कधी तिला आणि तू अडवत कुठं नाही. जाणार? मी कधी तिला अडवत नाही. तू चर्चला जा. तू कुठे जाणार आहेस? नरकात जा. हा, तू चर्चला जा आणि तुला कुठे जायचंय? Say, your wife cannot plead for your case in heaven. बायको तुझी स्वर्गामध्ये विनंती करू शकणार नाहीये, प्लीज आमच्या ह्यांना आत घ्या ना. तिथं म्हणतील फॅमिली साल्वेशन नाही आहे ना, हे केकर की आओ बोलो. Amen. Each one. ज्याचं त्याला, जिचं तिला, हे फॅमिली बिमलीचा विदर्थ आहे. Sometimes the husband comes to this church, wife goes to another church. कधी कधी नवरा इथलं या चर्चला, बायको आणि कुठल्या तरी Son चर्चला, goes to third church, daughter goes to मुलं fourth church. तिसऱ्या चर्चला, मुलगा तिसऱ्या चर्चला, मुलगी चौथ्या चर्चला. हालेलुया. And then what happens? मग काय होतं? सगळे ग्लोबली विखरलेले असतात. Mother says, आई म्हणते, next Sunday माझं choir येणार आहे आमच्या घरी. पुढच्या रविवारी आमच्या चर्चची क्वायर घरी येणार आहे. Husband said, नाही पुढच्या रविवारी मला काम आहे, मी घरी नसणार. मग नवरा म्हणतो, पुढच्या रविवारी मी घरी नाही, मला काम आहे.
because now he cannot flow with them. कारण की त्याला नाही आता तिच्या चर्चच्या क्वायर बरोबर फ्लो व्हायला होणार. Next time he has his people and the wife goes somewhere. मग पुढच्या वेळेला तो म्हणतो आज माझ्या चर्चचे लोक येणार आहेत. मग ती म्हणते आज मला वेळ नाही. Then the son brings his people, the daughter brings her मग people. मुलगा त्याच्या चर्चचे आणतो, मुलगी तिच्या चर्चचे आणते. How wonderful it will be if family come together in one church. त्याच्याऐवजी संपूर्ण परिवार एका चर्चला आला तर किती You छान. are built up also correctly. मग सगळ्यांची वाढ पण बरोबर होते का नाही? आणि खर्चही कमी होता ना. एका गाडी मतलब एक गाडी में सब लोग एक चर्च में, पेट्रोल बचा क्या नहीं? See, and your friends also coming home means they are all everybody's friends. आणि मित्र घरी येणं, चर्च मधले मित्र घरी येणं म्हणजे कॉमन फ्रेंड्स, आमच्याच चर्चचे आहेत सगळे. Amen. आमेन. All these 400 people, ही सगळी 400 माणसं they could have either stayed and put up with Saul's foolishness, एक तर शौला बरोबर राहून शौलाच्या मूर्खपणामध्ये राहू शकली असती, or they could have said, नाही तर म्हणू शकली असती forget Saul, forget David, we will do what we want. शौल जाऊ दे, तो दावीद पण जाऊ दे, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. No, but they said, no, we will नाही. go to the church of David. पण ते म्हटले नाही, आम्ही दाविदाच्या चर्चला जाणार. Amen. And their lives आणि changed. त्यांची जीवन बदलली. That's what the Bible teaches. असं आपल्याला बायबल शिकवतं. Here your life changes. इथं तुमचं जीवन बदलतं. You become less sick. तुम्ही आजारी कमी पडता इथं येऊन, हो की नाही? I don't हो know ना. about you, yes. मला Because तुमचं your माहित नाही. stress level, काय इथं येऊन कसं होतं, टेन्शन कम आता है ना. because of tension, lots of sicknesses. टेन्शनमुळे अनेक आजार येतात आणि चर्चला आल्यावर टेन्शनच गायब होतं, मग आजार होत नाही. See? That's why God has kept me healthy. म्हणून देवाने मला सुदृढ ठेवलंय. I'm 56, 57. मी 56-57 चा आता. Before I used to be always sick अगोदर मी आजारी पडायचो when I was small. लहान असताना. Mummy used to rush me every week to the hospital. दर आठवड्याला मम्मीला मला दवाखान्यात घेऊन जावं लागायचं. My son is sick. माझा मुलगा आजारी. And I used to also enjoy because then you can escape school and all. मला ही गंमत यायची का आजारी म्हटलं शाळेला सुट्टी. आपणही असंच केलं होतं. हम कौन से अलग थे? हमने भी वही किया. Praise the Lord. हम आपके साथ है. But our lives are changed today. पण आज आपली जीवन बदलली आहे. There is more joy. आनंद आहे, There is more peace. शांती There आहे, is more confidence. अजून विश्वास आहे. It works in our lives. आपल्या जीवनात कामं होतात. There is family worship, family praise. पारिवारिक आराधना, पारिवारिक स्तुती, There is fear of the Lord. देवाचं भय. The आमेन. husband who used to raise his voice now is very humble. जो नवरा एकेकाळी फार जोरामध्ये असा आवाज उचलायचा तो आता नम्र. The wife who used to raise her voice once, now she is very humble. बायको पण जी एकेकाळी आवाज उचलायची ती आता नम्र. See? Everybody is afraid. सगळे आता देवाचं भय बाळगून, Everybody is thinking only of heaven now. सगळ्यांचे विचार आता स्वर्गावर हाय अलर्ट लगाय घरभर. We don't want to miss heaven. आम्हाला स्वर्ग चुकवायचं नाही. Say, we all want to go to heaven. आम्हाला सगळ्यांना स्वर्गात जायचंय. Because we know का आम्हाला माहित आहे it's not because of her or him that I will go to heaven, but because what I do with my life. तिच्यामुळे त्याच्यामुळे मी स्वर्गात जाणार नाही. मी जे करीन त्यामुळे मी जाईन किंवा न जाईन, म्हणून मी सांभाळायचंय. Praise the Lord. We'll Amen. continue next. Yes, some of you must be going through lots of pressure. होय, कदाचित तुमच्यातले काही जण खूप दबावातनं जात असतील You may be finding yourself in the cave of Adullam. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी अदुलामच्या गुहेत अडकलोय. Don't worry. काळजी करू नका, You will come out of it. तुम्ही बाहेर पडाल. You will come out of तुम्ही it. जरूर बाहेर पडाल. We are here to pray for you. आम्ही आहोत ना तुमच्यासाठी प्रार्थना करायला इथे उभे. We are here to pray for you. आम्ही तुमच्यासाठी इथे प्रार्थना करायला उभे आहोत ना. Yes. Are you in debts? तुम्हाला कर्ज झालंय, Are you lacking in financial blessings? काय आर्थिक आशीर्वाद कमी पडतायत, Are you sick? तुम्ही आजारी आहात, The Lord will heal you. प्रभू तुम्हाला आरोग्य The देईल, Lord will bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल, He will touch your life. प्रभू तुमच्या जीवनाला स्पर्श करेल. Let us all worship the Lord. मग चला आपण सगळ्यांनी मिळून देवाची आराधना करायची का? Let us all worship the Lord. करा, मग चला देवाची आराधना करा. Heart of thanksgiving,
will bless thee, O Lord, with a heart of thanksgiving. I will bless thee, O Lord. I will love thee, O Lord. I will love thee, O I thank you, Lord. I will love thee, O Yes, Lord, we Lord, love you, with a heart of thanksgiving. I will love thee, O Lord. Yes, stretch forth your hands and worship Him. O Lord, हात वर करून त्याची आराधना Worship करा. the Lord. हात वर करून त्याची आराधना करा. With a heart of Thanksgiving, I will love thee, O Lord. I will praise thee, O Lord. Yes, praise Him. I will praise thee, O Lord, with a heart of thanksgiving. I will praise thee, O Lord. Mantalara bakalara Rababa batikila Sandara Kalama Ira Shagara. mantalo robokura bashakara barabara. Those who are sick, जे लोक आजारी आहेत, those who need healing, ज्यांना आरोग्याची गरज आहे, the Lord is going to touch you now. प्रभू तुम्हाला आता स्पर्श करणार. Coming Monday, I'm going to pray for you. येत्या सोमवारी मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Yes, हाँ. today I'll make a general prayer. आज एक जन प्रार्थना करतो. But coming Monday, I will pray for you, those people who are very sick. येत्या सोमवारी मी अशांसाठी प्रार्थना करणार आहे की जे खूप आजारी आहेत. That's what the Lord wants me असं to do. प्रभूची माझ्याकडनं इच्छा आहे. Right now, are you ready? यावेळेला तुम्ही तयार आहात का? Father, देव बापा, there are people here who are sick. इथे काही माणसं आहेत जी आजारी आहेत. I want to pray for them. मला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. Because they have all come to this cave. कारण हे सारे या गुहेत आलेत. They all came to this Adullam cave. हे सारे अदुलामच्या गुहेत आलेत. And you have to answer तू them. त्यांना उत्तर द्यायलाच You हवं. have to bless तू them. त्यांना आशीर्वाद द्यायलाच हवा. You have to heal them. तू त्यांना बरं करायलाच हवं. All of them have come to this Adullam cave. सगळे या अदुलामच्या गुहेत आले, Expecting you to do something, Lord. अपेक्षा बाळगून की देव काहीतरी करेल. They have come here with great expectation, my मोठ्या God. मोठ्या अपेक्षा बाळगून माझ्या देवा ते इथे आले. Answer my prayer माझ्या प्रार्थनेला उत्तर दे and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Those people who are suffering with sickness, ज्या माणसांना काही आजार आहेत, let that sickness leave in Jesus' ते name. सर्व आजार येशूच्या नावात सोडून जाऊ दे. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Every pain and sickness leave वेदना आणि आजार जाऊ दे in Jesus' name. येशूच्या नावात. Diabetes and blood pressure and anxiety go in Jesus' मधुमेह name. आणि रक्तदाब आणि चिंता आणि टेन्शन येशूच्या नावात जाऊ दे. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Let your healing power enter their bodies तुझं आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्या शरीरात येऊ दे. and heal them completely. त्यांना पूर्ण आरोग्य दे Heal प्रभू. them completely. त्यांना पूर्ण आरोग्य दे प्रभू. Those who are in debts, जे ज्यांना कर्ज झालंय remove them from debts. त्यांचं कर्ज काढ. Those who are suffering, ज्यांना त्रास होतोय, those who are in pain, ज्यांना वेदना होत आहेत, you heal them, तू Lord. त्यांना आरोग्य दे You प्रभू. answer them, तू Lord. त्यांना उत्तर दे You प्रभू. deliver them, तू Lord. त्यांना सुटका दे प्रभू. They are all expecting from you, O ते Master. सगळे तुझ्याकडे अपेक्षा लावून आलेत. Do it, O God. कर माझ्या देवा. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना नोकरी दे. Whatever they are asking, give it to them. हे लोक तुला जे काही मागतात ते त्यांना दे. In a fresh way, ask Him again. एका ताज्या रीतीनं त्याला परत मागा. We don't know. आपल्याला ठाऊक नाही. We don't know when God will say yes to it. आपल्याला माहित नाही देवबाप कधी होकार देईल. Don't say last time I asked. असं म्हणू नका मी गेल्या वेळेला मागितलेलं आहे. It also depends on our faith level. आपल्या विश्वासाच्या पातळीवर पण अवलंबून असतात ना गोष्टी. Maybe today your faith level has increased. आज कदाचित तुझा विश्वास वाढलेला Then असेल the drawing of blessings become easier. आणि मग विश्वास जेव्हा वाढलेला असतो तेव्हा आशीर्वाद येणं सोपं So होतं. in a fresh way again, put it before आज God. ताज्या रीतीनं परत एकदा चला प्रभू समोर ठेवा. तुम्हाला Lord, काय हवंय? answer them now. प्रभू त्यांना आता उत्तर दे. Bless them now. त्यांना आता आशीर्वाद दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. Praise आमेन, the आमेन. Lord. देवाला धन्यवाद.